नक्कीच तुम्ही म्हणताय की ते प्रचारात कुठे दिसत नाहीयेत. खरं तर दोन भाऊ एकत्र आले, 20 वर्षानंतर एकत्र आले, असं वाटलेलं आज एक मोठा धमाका होईल, धडाका लागेल. वाटलेलं तुम्हाला असं काही? नाही, आम्हाला असं नाही वाटलं. ज्यावेळेला दोघे भाऊ एकत्र आले त्याच वेळेला आमचा मार्ग सुकर झाला. साफ झाला होता, सुकर झाला होता. कारण महाविकास आघाडीमध्ये फूट पडलेली आहे. काँग्रेस पक्ष वेगळा झालेला आहे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे वेगळे झालेले आहेत आणि हे दोघे सगळे वेगळेच झाल्यामुळे आमचा पुढे जाण्याचा मार्ग एकदम मोकळा झालेला आहे. त्यामुळं या दोघा भावांची ताकद जी आहे ती मराठी माणसांपुरती जरी आहे, त्या मराठी मतांमध्ये आम्हाला मतं मिळणार आहेत. 50% जास्त मतं आम्हाला मिळतील. 33% जर मराठी सर्वसाधारण पकडला जातोय की मुंबईमध्ये एकतर मराठी माणसाचा टक्का घसरलाय आणि जवळपास साधारण 33% मराठी माणूस हा मुंबईमध्ये आहे आणि त्याच्यातला साधारण 9% जो समाज आहे तो तुमच्या मागे किंवा आरपीआय विचारसरणीला फॉलो करणारा आहे. त्यामुळे नक्कीच या सगळ्याचा परिणाम जो आहे तो जेव्हा वोटिंग होतं त्याच्यावर होत असतो. होईल ना. म्हणजे आता जे 33% आहे त्याच्यामधले 9% आमचा समाज आहे. 9% हा समाज आहे, हा उद्धवजीला आणि राजला मतदान करणारा तो नाही. आणि माझ्यासोबत मॅक्झिमम हा मुंबईचा माणूस आहे. म्हणजे आमच्यामध्ये गटबाजी आहे, प्रकाश आंबेडकरांकडे काही लोक आहेत असतील, पण मॅक्झिमम जे लोक आहेत ते माझ्यासोबत मुंबईमध्ये आहेत. त्यामुळं आमचा जो टक्का आहे, आमचा टक्का हा महायुतीसाठी पक्का आहे. त्यामुळं आमचा टक्का नेहमी असतो पक्का. आमचा टक्का नेहमीच असतो पक्का. म्हणून आम्ही देणार आहोत उद्धव आणि राजला धक्का. त्यामुळं या निवडणुकीमध्ये आमच्या मतांचा धक्का त्यांना बसणार आहे. आणि अशा पद्धतीने मला वाटतं की मराठी मतं काँग्रेसला मिळणार आहेत, मराठी मतं महायुतीला मिळणार आहेत, मराठी मतं उद्धवजींना आणि राजलाही मिळणार आहेत. पण जे तू सांगितलंस की मराठी टक्का या ठिकाणी कमी होतोय, तर तो वाढवण्यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. खरंय.